फ्योदोर दोस्तोयस्की यांच्या ब्रदर्स कारामाझोव या कादंबरीचा पहिला विभाग 3 प्रकरण 7. प्रकरणाचं शीर्षक आहे वाद. पण बेलॅमचं गाढव अचानकपणाने बोललं होतं. विषय चमत्कारिकच होता. ग्रिगरी सकाळी खरेदी करण्याकरिता गेला होता आणि लुक्यानोव या दुकानदाराकडून त्यानं एक रशियन सैनिकाची एक गोष्ट ऐकली होती. ती त्या दिवशीच्या वर्तमानपत्रात आलेली होती. या सैनिकाला आशियाच्या कुठल्या तरी दूरच्या भागात कैद करण्यात आलं होतं आणि जर त्याने ख्रिश्चन धर्म सोडून इस्लाम स्वीकारला नाही तर यातना देऊन तात्काळ ठार मारण्याची त्याला धमकी देण्यात आली होती. त्यानं आपला धर्म नाकारण्याचा इन्कार केला आणि त्याचे हाल करण्यात आले. जिवंत कातडी सोलण्यात आली आणि तो मेला. पण ख्रिस्ताची स्तुतिस्तोत्र गात आणि त्याचा गौरव करीत मेला. ग्रेगरीनं ही गोष्ट जेवताना सांगितली. फ्योदोर पावलोविचला जेवल्यानंतर मुखशुद्धीच्या वेळी नेहमी हसणं, गप्पा मारणं आवडत असे. मग ते ग्रिगरीशी का असेना. पण 3ऱ्या प्रहरी तो विशेष आनंदी आणि मनमिळाऊ स्थितीत होता. ब्रँडीचा आस्वाद घेत ही गोष्ट ऐकताना तो म्हणाला की अशासारख्या सैनिकाला संतपद दिलं पाहिजे आणि त्याचं कातडं कुठल्या तरी मठात नेलं पाहिजे. त्यानं लोकांची गर्दी होईल आणि पुष्कळ पैसा मिळेल. फ्योदोर पावलोविचला या गोष्टीचं लवमात्र काही वाटलं नाही. उलट नेहमीप्रमाणे तो चेष्टा करू लागला. हे पाहून ग्रेगरीला राग आला. स्मिर्द्याकव दारापाशी उभा होता. तो त्याच वेळी हसला. स्मिर्द्याकव बऱ्याच वेळा जेवणाच्या वेळी मेजापाशी हजर असे आणि इवान आमच्या शहरात आल्यापासून तर तो प्रत्येक दिवशी हजर राही. तू का हसलास? फ्योदोर पावलोविचनं त्याचं हसणं चटकन पकडलं आणि त्याला विचारलं. ते ग्रेगरीच्या बोलण्याला उद्देशून होतं हे त्याला माहीत होतं. स्मिर्द्याकव एकदम अनपेक्षितपणे मोठ्या आवाजात बोलायला सुरुवात केली. माझं मत म्हणाल तर त्या प्रशंसापात्र सैनिकाचा पराक्रम जर इतका मोठा होता, मला वाटतं की त्यानं अशा आणीबाणीच्या वेळी ख्रिस्ताचं नाव आणि स्वतःची धर्मदीक्षा टाकून दिली असती आणि आपला जीव वाचवला असता सत्कार्याकरता, तर त्यात काही पाप झालं नसतं. पुढच्या आयुष्यात या सत्कृत्यांनी त्याला आपल्या भ्याडपणाचं प्रायश्चित घेता आलं असतं. ते पाप कसं नाही? तू बेअकलीपणाचं बडबडतो आहेस. त्या पापामुळं माणूस सरळ नरकात जाईल आणि तिथं मासासारखा उलथापालथा भाजला जाईल ना? फ्योदोर पावलोविच उद्गारला. असं हे बोलणं चाललं असताना आल्योशा आत आला होता. फ्योदोर पावलोविचला त्याच्या येण्यानं खूप आनंद झाला होता. आम्ही तुझ्याच विषयाची चर्चा करत आहोत, तुझ्याच विषयाची, तो आनंदोल्लासानं लाडीकपणानं म्हणाला. त्यानं आल्योशाला खाली बसून ऐकायला सांगितलं. माणसांविषयी म्हणाल तर तसं काही नाही आणि याकरता तिथं तसं काही होणार नाही. जर ते न्यायाला धरून असेल तर तसं होऊही नये. स्मिर्द्याकवनं आपली बाजू खंबीरपणानं कायम ठेवली. न्यायाला धरून म्हणजे काय? फ्योदोर पावलोविचनं अधिकच रंगून आल्योशाला आपल्या गुडघ्यानं ढोसून विचारलं. बदमाश आहे तो. ग्रिगरीच्या तोंडून शब्द फुटले. तोच स्मिर्द्याकवकडे मोठमोठे डोळे करून पाहू लागला. मी बदमाश आहे म्हणाल तर ग्रिगरी वॅसिलेविच, थोडा वेळ दम धरा. स्मिर्द्याकव आपल्या मनाची शांतता बिघडून न देता उत्तरला. तुम्ही स्वतःच असा विचार करून बघा की जर ख्रिश्चन लोकांच्या शत्रूंनी एकदा मला बंदी करून टाकलं आणि ते माझ्याकडे देवाच्या नावाला शिव्याशाप देण्याची, माझी पवित्र धर्मदीक्षा टाकून देण्याची मागणी करू लागले तर मला माझ्या बुद्धीप्रमाणे वागण्याचा पूर्ण अधिकार आहे, कारण तसे करण्यात काहीही पाप असणार नाही. पण हे तू पूर्वीही बोलला आहेस. उगाच वायफळ बोलू नकोस. सिद्ध करून दाखव, फ्योदोर पावलोविच म्हणाला. सूप बनव्या. ग्रिगरी तिरस्कारानं पुटपुटला. मी सूप बनवणारा आहे या संबंधानं बोलणार असाल तर त्याकरिता सुद्धा थोडं थांबून ग्रिगरी वॅसिलेविच आणि मला शिव्या न देता तुम्हीच विचार करा, कारण मी त्या शत्रूंना नाही, मी ख्रिस्ती धर्मी नाही आणि माझ्या खऱ्या देवाला शिव्या देतो असं म्हटल्याबरोबर ईश्वराच्या थोर न्यायानुसारच मी लागलीच आणि विशेष स्वरूपात शापित बहिष्कृत होतो आणि जणू अख्रिस्ती असलेल्या माणसाप्रमाणे पवित्र धर्मसंस्थेतून बाद होतो. त्या योगानं त्याच क्षणी मोठ्यानं तोंडातून शब्द काढतो. त्याच वेळी नव्हे तर तसा विचार येता क्षणीच एका निमिषाच्या आत मी बाद ठरतो. असंच आहे की नाही ग्रिगरी वॅसिलेविच? तो ग्रिगरीला उद्देशून मोठ्या संतोषानं बोलला. अर्थात त्याचा रोख फ्योदोर पावलोविचच्या प्रश्नांना उत्तर देण्याचाच होता. हीच त्याची चांगली जाणीव होती. मुद्दामच त्यानं ग्रिगरीनंच ते प्रश्न विचारले आहेत असं निमित्त केलं होतं. इवान, फ्योदोर पावलोविच एकदम म्हणाला.
जरा कान इकडे कर, मला तुझ्या कानात बोलायचं आहे. हे सर्व त्यानं काढलं आहे ते तुझ्याकरिताच. त्याला तुझी स्तुती कर त्याची. आपल्या बापानं हळूच उत्तेजित स्वरानं जे सांगितलं ते इवाननं अगदी गंभीरपणाने ऐकून घेतलं. थांब स्मिर्द्याकव, 1 मिनिट गप्प राहा, फ्योदोर पावलोविच पुन्हा ओरडून म्हणाला. इवान, पुन्हा जरा इकडे कान कर. इवान पुन्हा पूर्ण गंभीर चेहऱ्यानं खाली वाकला. माझं आल्योशावर जितकं प्रेम आहे तितकंच तुझ्यावर आहे. माझं तुझ्यावर प्रेम नाही असं समजू नकोस. थोडी ब्रँडी हवी? हो, पण तुम्ही चांगलेच पिऊन बेहोश झाला आहात. इवान आपल्या बापाकडं स्थिर दृष्टीनं पाहत मनाशी म्हणाला. तो स्मिर्द्याकवकडे अतिशय कुतूहलानं न्याहाळून पाहत होता. तू खरोखर शापित बहिष्कृत आहेस, ग्रिगरी एकदम रागानं बोलला. आणि तरी देखील बदमाश माणसा, तुला वादविवाद करवतो तरी कसा? जर त्याला बोलू नकोस ग्रिगरी, त्याला बोलू नकोस. फ्योदोर पावलोविचनं मध्येच त्याला थांबवलं. तुम्ही जरा वेळ थांबा ग्रिगरी वासिलेविच आणि ऐका, कारण मला जे काही म्हणायचं आहे ते सर्व संपलेलं नाही. कारण ज्या क्षणी मी श्रापित होतो अगदी त्याच परमोच्च क्षणी मी बरोबर अख्रिस्ती माणसासारखा होतो आणि माझी दिलेली दीक्षा माझ्याकडून काढून घेतली जाते आणि तिचा काही उपयोग होत नाही. असंच नाही का? आटाप लवकर, संपवून टाक पोरा. फ्योदोर पावलोविच आपल्या पेल्यातून दारूचा मजेचा आस्वाद घेत आग्रहाच्या स्वरात म्हणाला. आणि जर मी ख्रिस्ती धर्माचा राहिलेलोच नाही तर मग जेव्हा मला शत्रू विचारतात की तू ख्रिस्ती आहेस की नाहीस, तेव्हा मी त्यांना खोटं सांगितलं असं होत नाही. कारण ईश्वरानंच मला माझ्या ख्रिश्चन धर्मापासून अगोदरच मुक्त केलेलं असतं. शत्रूला उद्देशून एक शब्दही उच्चारण्यापूर्वी माझ्या मनात नुसता विचार येऊन गेल्या क्षणीच हे घडलेलं असतं. आणि जर मला अगोदरच त्या धर्मातून काढून टाकलेलं असेल तर मग कोणत्या रीतीनं आणि न्यायाच्या कोणत्या प्रकारानं मी ख्रिस्ताला नाकारल्याबद्दल मला परलोकात जबाबदार धरलं जाणार? कारण माझ्या मनात नुसता विचार आल्यामुळंच परमेश्वराला मी प्रत्यक्ष नाकारण्यापूर्वी मला माझ्या धर्माच्या दीक्षेपासून मुक्ती मिळालेली असते, नाही का? जर मी आता ख्रिस्ती धर्माचा राहिलो नसेन तर मी ख्रिस्ताचा त्याग करण्याचं राहतच नाही. कारण त्याग करण्याजोगं माझ्याशी काही नसतंच. ग्रिगरी वासिलेविच, आपल्या अपवित्र तारतारला स्वर्गातसुद्धा तो ख्रिस्ती आईबापांच्या पोटी जन्माला आला नाही म्हणून कोण जबाबदार धरील आणि त्याला कोण शिक्षा करील? विचार करा. तुम्हाला एकाच बैलाचं कातडं 2दा सोलता येत नाही. कारण जरी परमेश्वरानं त्या तारतारला जबाबदार धरलं तरी जेव्हा तो मरेल तेव्हा त्याला तो अगदी कमीत कमी असेल तीच शिक्षा देईल असं मला वाटतं. कारण त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे म्हणून. कारण देव मनात आणील की तो जगात अपवित्र अख्रिस्ती म्हणून अख्रिस्ती आईबापांच्या पोटी जन्माला आला, त्याचा दोष त्याच्यावर नाही. ईश्वर काही तारतारकडून पकडून तू ख्रिश्चन होतास का असं म्हणू शकणार नाही, नाही का? कारण त्याचा अर्थ सर्वशक्तिमान परमेश्वरच खरं असत्य बोलेल असा होतो. आणि स्वर्ग, पृथ्वीचा प्रभू एका शब्दात का होईना खोटं बोलू शकेल? ग्रिगरीनं तर आश्चर्यानं थक्क होऊन या वक्त्याच्या तोंडाकडे पाहतच राहिला. त्याचे डोळे जणू खोबणीतून बाहेर पडतात की काय असे दिसायला लागले. तो जे काही बोलला ते जरी स्पष्टपणे त्याला कळले नव्हते तरी त्यात काहीतरी तथ्य आहे एवढं त्याच्या लक्षात आलं. भिंतीवर नुकतंच ज्याचं डोकं आपटलं आहे अशा माणसासारखा तो उभा आहे असं दिसलं. फ्योदोर पावलोविचनं आपला पेला रिकामा केला आणि खो खो करीत कर्कशपणे तो हसला. आल्योशा, तुझे काय म्हणणे आहे यावर? वा रे पंडित, इवान हा बेटा कुठंतरी जेसुइटांच्या बरोबर असला पाहिजे. अरे सडक्या जेसुइटांनो, तुम्हाला कुणी रे शिकवलं? पण ए पंडिता, तू निरर्थक काहीतरी बडबडतो आहेस. निरर्थक निरर्थक निरर्थक. रडू नकोस ग्रिगरी, आपण त्याचा एका क्षणात धूर आणि राख करून टाकू. मला हे सांग रे गाढवा, तुझ्या शत्रूंच्या पुढे तू लाख बरोबर असशील, पण काही झालं तरी तुझ्या अंतःकरणात तू तुझी धर्मश्रद्धा सोडलेलीच असणार. आणि तू स्वतःच म्हणतोस की त्याच घटकेला मी शापित बहिष्कृत होतो म्हणून. आणि जर एकदा तू बहिष्कृत झालास तर नरकात काही ते तुझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारणार नाहीत. त्याला तुमचं उत्तर काय हो जेशुईत महाशय? माझ्या अंतःकरणात मी ती सोडलेलीच असणार यात शंका नाही, पण त्यात खास असं काही पाप नाही. किंवा जर पाप असलं तर ते अगदीच सामान्य प्रतीचं असेल. ते अगदी सामान्य प्रतीचं कसं? खोटारडा, शापित कुठला? ग्रिगरी गुरकावला. तुम्हीच विचार करा ग्रिगरी वासिलेविच. स्मिर्द्याकवनं धीर गंभीरपणानं बिलकुल विचलित न होता पुढं बोलणं चालू केलं. त्याला स्वतःचा जय झाल्याची जाणीव होती, पण जणू जितशत्रूला दया दाखवावी तसा त्याच्या बोलण्याचा रोख होता. तुम्ही विचार करा ग्रिगरी वासिलेविच, पवित्र शास्त्रात म्हटलं आहे की जर तुमच्या अंतःकरणात श्रद्धा असली, अगदी मोहरी एवढी,
आणि तुम्ही पर्वताला समुद्राकडे सरकत जाऊन बुडण्याची आज्ञा केलीत, तर तो तुमच्या आज्ञेबरोबर यत्किंचितही विलंब न लावता समुद्राकडे सरकत जाईल. बरं ग्रिगरी वासिलेविच, जर माझ्या अंतःकरणात श्रद्धा नाही आणि तुमच्या अंतःकरणात इतकी मोठी श्रद्धा आहे की तुम्ही एकसारखे मला शिव्याशाप देत असता, तर तुम्हीच या पर्वताला समुद्राकडे नको तो, कारण फार दूर आहे, फक्त या बगीच्याच्या खालच्या बाजूने वाहणाऱ्या लहानशा घाणेरड्या नदीकडे का होईना सरक असे सांगून बघा. तुमचं तुम्हालाच दिसून येईल की तो आपल्या जागेपासून तिळभरही हलणार नाही, आहे तिथंच राहील. मग तुम्ही कितीही त्याच्यावर ओरडा. आणि त्यावरून ग्रिगरी वॅसिलेविच, असं दिसून येतं की तुमच्या अंतःकरणात योग्य तऱ्हेची श्रद्धा नाही. तुम्ही फक्त दुसऱ्याला ती नसल्याबद्दल शिव्या देत असता. पुन्हा असं की आजच्या काळात कोणीसुद्धा, केवळ तुम्हीच नव्हे तर कोणीसुद्धा, अगदी सर्वोच्च माणसापासून सर्वात खालच्या शेतकऱ्यापर्यंत कोणीसुद्धा पर्वतांना समुद्रात ढकलू शकणार नाही. कदाचित जगात एखादा मनुष्य किंवा जास्तीत जास्त 2 माणसं. याला अपवाद असण्याचा संभव आहे, आणि ती इजिप्तच्या वाळवंटी रानात कुठंतरी गुप्तपणे आपल्या आत्म्यांच्या पावित्र्याचे रक्षण करीत असतील, तेव्हा ती तुम्हाला सापडणार नाहीतच. जर तसं असेल तर बाकी कोणाच्याही अंतःकरणात श्रद्धा नसेल तर ईश्वर त्या सर्वांना काय शाप देईल? म्हणजे वाळवंटातले ते 1-2 संत महात्मे सोडून साऱ्या पृथ्वीवरच्या लोकांना शाप देईल आणि त्याच्यात त्या सर्व प्रसिद्ध दयेने एकालाही क्षमा करणार नाही. आणि म्हणून माझ्या मनाचा असा तर्क होतो की जरी मी एकदा साशंक झालेलो असलो तरी जर मी पश्चातापाचे अश्रू सोडले तर मला क्षमा होईल. थांब, फ्योदोर पावलोविच आनंदाच्या भरात ओरडला. पर्वत हलवू शकतील अशी 2 तरी माणसे आहेत असं तू मानतोस तर? इवान, हे नमूद करून ठेव, लिहून ठेव. हा तर नखशिकांत रशियन आहे. आपल्या लोकांच्या श्रद्धेचं हे वैशिष्ट्य आहे असं तुम्ही म्हणालात, ते अगदी बरोबर आहे ना? होय ना आल्योशा? ही नखशिकांत रशियन माणसाची श्रद्धा आहे, होय ना? नाही, स्मिर्ड्याकवमध्ये रशियन माणसाची श्रद्धा बिलकुल नाही, आल्योशा दृढपणे आणि गंभीरपणाने म्हणाला. मी त्याच्या श्रद्धेबद्दल बोलत नाही. ते जे 2 कुणी वाळवंटात असतील ते आहेत या कल्पनेबद्दल म्हणतोय मी. ती खात्रीनं रशियन आहे की नाही? होय, ती शुद्ध रशियन आहे, आल्योशा हसत म्हणाला. तुझे शब्द सोन्याच्या तुकड्याच्या मोलाचे आहेत रे गाढवा, आणि तो मी तुला आज देणार आहे. पण बाकीचं जे तू बडबडलास ते निरर्थक आणि निरर्थक. मूर्खा, मी तुला सांगतो, इथं आपण सारे जे फार कमी श्रद्धेचे आहोत याचे कारण फक्त निष्काळजीपणा हे आहे, कारण आम्हाला वेळ नाही, कामं फार आहेत आमच्या मागे. आणि दुसरं म्हणजे ईश्वरानं आम्हाला अगदी थोडासा वेळ दिलाय, दिवसाचे फक्त 24च तास. त्यामुळे माणसाला पुरेशी झोप घ्यायला सुद्धा वेळ मिळत नाही. मग आमच्या पापाबद्दल पश्चाताप करायला तर बाजूलाच राहू द्या. अशा ठिकाणी धर्मश्रद्धा कशी व्यक्त करावी याखेरीज दुसरा कोणताही विचार तुझ्या मनाला नसताना तू शत्रूपुढं आपली धर्मश्रद्धा नाकारलीस तर मला वाटतं की ते पाप ठरतं. पाप ठरत असेल तर ठरो, पण ग्रिगरी वासिलेविच, तुम्ही विचार करा, जर ते पाप ठरतच असेल तर ते फक्त त्याची तीव्रता कमी करतं. जशी श्रद्धा असायला हवी तशी श्रद्धा जर खरोखरच त्यावेळी अंतःकरणात असली आणि तरी जर धर्मश्रद्धेकरता मी हालांना तोंड दिलं नाही आणि उबक आणणाऱ्या मुसलमानी धर्माकडे गेलो तर खरोखर ते पाप होईल. पण मग अर्थात हाल होण्यापर्यंत पाळी येणारच नाही, कारण त्यावेळी फक्त पर्वताला हाल आणि गांजणाऱ्याला चिरडून टाक म्हणण्याचाच अवकाश की तो हालला असता आणि त्यानं त्याला माशीप्रमाणे चिरडून टाकलं असतं. मी जणू काहीच झालं नसल्याप्रमाणे ईश्वराची स्तोत्र, त्याचं यश गात निघून गेलो असतो. पण समजा अगदी त्याच क्षणी मी हे सर्व करून पाहिलं आणि पर्वताला या गांजणाऱ्यांना चिरड असं ओरडून सांगितलं आणि त्यानं त्यांना चिरडलं नाही, तर अशावेळी माझ्या मनात संशय उत्पन्न झाल्यापासून कसा राहील सांगा बरं. आणि शिवाय मला अगोदरच हे कळलं असतं की स्वर्गीच्या राज्याच्या पूर्णत्वाप्रत मी पोहोचू शकत नाही, कारण ज्या अर्थी माझ्या शब्दाबरोबर पर्वत हलत नाही त्या अर्थी स्वर्गातही माझ्या धर्मश्रद्धेची फारशी किंमत असेल असं होणार नाही. तर मग मी माझं कातडं का म्हणून सोलू द्यावं? त्यातून फायदा काय? कारण जरी त्यांनी माझं अर्ध कातडं माझ्या पाठीवरून सोलून काढलं असलं तरी त्यावेळीसुद्धा माझ्या शब्दानं किंवा माझ्या ओरड्यानं पर्वत हलला नसता. आणि अशावेळी फक्त संशयच माणसावर स्वार होतो असं नाही, तर भीतीनं माणूस आपली विवेकबुद्धीसुद्धा गमावून बसण्याचा संभव असतो. म्हणजेच माणसाला विचार करण्याची सुद्धा शक्तीच राहत नाही. आणि म्हणून जर अरत्र ना परत्र, लाभ नाही की इनाम नाही हे समजून मी माझी कातडी बचावली तर मलाच कसा काय दोष देता येईल? आणि म्हणूनच प्रभूच्या दयेवर पूर्णपणे विसंबून तो मला माफ करील अशी आशा मी उराशी बाळगून ठेवणं योग्य ठरेल. प्रकरण समाप्त.